राम राम शेतकरी बंधूंनो. तर आज आपण आलेलो आहोत हरभरा पिकाच्या प्लॉटमध्ये. जर हरभऱ्याची कंडिशन आजची पाहिली तर जवळपास 25 ते 30 दिवसाचे हरभऱ्याचे पीक झालेले आहे. तर अशा कंडिशनमध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न येतो तो म्हणजे पहिली फवारणी कोणती घ्यावी. अनेक शेतकऱ्यांचे फोन आले की पहिली फवारणी कोणती घ्यावी. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया हरभरा पिकाला पहिली फवारणी कोणती घ्यायची. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही हरभरा पिकात जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो मरीचा प्रॉब्लेम. जर आपण या हरभरा पिकामध्ये पाहिलं तर बऱ्यापैकी मरीचा प्रॉब्लेम हे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये दिसून येत आहे. तर हा जो मरीचा प्रॉब्लेम आहे ह्याच्या कंट्रोलसाठी ही जे प्रॉब्लेम होतो तर फ्युजारियम नावाच्या बुरशीमुळे होतो. तर यासाठी तुम्हाला सिंजंटा या कंपनीचं रेडोमिल गोल्ड 30 ग्राम प्रतिपंप हे औषध घ्यायचं आहे. त्यासोबत सुरुवातीच्या अवस्थेमध्ये भरपूर फांद्या व अधिक फुटवे हे असणं पण सर्वात महत्त्वाचे आहे. कारण जेवढे अधिक फांद्या व फुटवे असतील तेवढं तुमच्या उत्पन्नामध्ये भर पडणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हॅलॅग्रो या कंपनीचं मेगाफॉल हे बायोस्टिम्युलंट घ्यायचं आहे, ज्यामुळे अधिक फुटवे वाढ व जे काही तुमची समतोल वाढ होणार आहे ते होण्यापासून तुम्हाला मदत होणार आहे. त्यानंतर तुम्हाला प्लॅन्टाफॉल 20-20-20 हा जो ग्रेड आहे त्यामध्ये बोरॉन युक्त येतो त्याचा तुम्हाला समावेश करायचा आहे. आणि त्यानंतर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे काही आळीचा प्रॉब्लेम आहे त्याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला जे काही क्लोरो 20% असेल तर 40 ml प्रतिपंप किंवा इमॅमेक्टिन बेन्झोएट 5% मधलं तुम्हाला 15 ग्राम प्रतिपंप ही फवारणी घ्यायची. तुम्हाला 100% चांगला रिझल्ट या फवारणीचा तुम्हाला पहिल्या अवस्थेमध्ये जे काही 25 ते 30 दिवसामध्ये असेल तर या फवारणीमध्ये हरभरा पिकामध्ये दिसून येणार आहे. धन्यवाद.